सर्व उपस्थित मान्यवर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये मी तर असं म्हणेन की झालेलं हे पहिलं बंड आहे. सरकार हे दोन विचारावरती चालतं. एक त्याचा स्वतःचा विचार असतो आणि दुसरं ते विकासावरती चालतं. हे दोन्ही तुमच्या जवळ आहे, हे तुमच्या हातामध्ये आहे. आणि मग शरद पवार कटकारस्थानाचा कारखाना आहे. जयंत पाटलांचं ज्या शब्दामध्ये मी तो या ठिकाणी उच्चारणार नाही, हिंदू खतरे में है. मग तुमचं सरकार आणि यात तुमच्या पक्षाचा आमदार याचं काय काम आहे? मी पाठीमागं प्रके आत्रे एकदा यशवंतराव चव्हाणावरती जाहीर सभेमध्ये निपुत्रिक असा त्यांच्या तोंडामधून शब्द गेला आणि त्यानंतर त्याच रात्री यशवंतराव चव्हाणांनी प्रके आत्रेंना फोन केला की आत्रे साहेब, 1942च्या इंग्रजांच्या रणसंग्रामामध्ये वेणुताई गरोदर होत्या आणि त्यांच्या पोटावरती इंग्रजांनी काठी मारली. गर्भपात तर झालाच झाला, पण गर्भाशयाची पिशवी सुद्धा कायमस्वरूपी निकामी झाली. प्रके आत्रे त्याच रात्री यशवंतरावांची माफी मागण्यासाठी त्यांच्या घरी गेले आणि त्यावेळी वेणुताईंनी त्यांना त्यांच्या घरी जेवल्याशिवाय सोडलं नाही. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती. आणि ज्याही पद्धतीनं या सांगली जिल्ह्यामध्ये या गलिच्छ विचाराचं थैमान मांडलेलं आहे, ते महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक एक माणूस आहे. आमच्याही सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना असा विचाराचा किंवा इतका नालायक, इतका बदमाश, इतका हरामखोर माणूस त्या ठिकाणी सापडत नव्हता. म्हणून त्याला बीड आणला. त्याचं नाव आहे राम सातपुते आणि तो जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हैदोस घातलेला आहे. मी तुम्हाला 4-5 बातम्या वाचून दाखवतो की त्या ठिकाणी या बेईमानाच्या विरोधामध्ये अटल बिहारी वाजपेयींना मानणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पार्टीने एकत्र येऊन याच्या विरोधामध्ये मोर्चा काढला. अकलूजमध्ये जाणाऱ्या गांजाचा ट्रक हैदराबाद का विशाखापट्टणमहून टेम्पो येत होता. तो टेम्पो पंढरपूरमधून पास होऊन माळशिरसच्या हद्दीमध्ये आला आणि पंढरपूरचं पोलीस पथक त्या टेम्पोच्या पाठीमागे लागलं. माळशिरसच्या हद्दीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्या टेम्पोला पकडण्यात आलं. मित्रांनो, टेम्पोला पकडल्यानंतर पुढे काय व्हावं? साधारणपणे 10 कोटी रुपयाचा गांजा होता.
ज्याने पाठलाग केला त्यांना तो गांजा सोडून द्यावा लागला। तिथून लगेच या राम सातपुते इस्मानं मुख्यमंत्र्यांना फोन लावला, देवाभाऊ असं असं झालेलं आहे। आता तिकडून कोण खरोखर तिकडून देवाभाऊ बोलतो का अजून कोण बोलतो, पण एका सेकंदामध्ये कुठेही तुम्ही बारक्या चिरक्या मुला तिथं सुद्धा फोन तुम्हाला आमच्या तालुक्यामध्ये हे रॅकेट भयानक मोठ्या प्रमाणावरती आहे। आणि तो गांजा सोडून दिला। ज्या पोलिसांनी पकडला म्हणून त्यांना सस्पेंड केलं आणि 2 तासाच्या आतमध्ये सस्पेंड केलं। त्यानंतर त्या पोलीस पुन्हा त्या राम सातपुतेकडे गेले। त्यांना 5-5 लाख रुपयाची खंडणी मागितली जॉईन होण्यासाठी। म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये घडवलं जातंय, हे ठरवून घडवलं जातंय। म्हणून माझी हा जो जनसमुदाय आहे, परवा त्यांना असंच आमच्या मार्कडवाडी फार महाराष्ट्र भारतामध्ये गाजली होती। मग मार्कडवाडीचे ज्या सरपंच आहेत आमच्या ताई, त्यांचा हा दिवटा पोरगा, परवा मी नाशिकच्या सभेमध्ये सांगितलं की मी त्या ठिकाणी, कारण मी या ईव्हीएम वरती मी त्या भेलचा इंजिनियर आहे, त्या ईव्हीएम मशीनचा मी इंजिनियर आहे, मलाही बघायचं आहे। म्हणून त्या मार्कडवाडीच्या सरपंचाला प्रदेश कार्यालयामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी मुलाखत दिली। पवार साहेब कटका रस्त्याचा कारखाना आहे हा सरपंच सांगतोय, आणि तो सरपंच किती मतांनी निवडून आलाय? 91% मतं घेऊन निवडून आलाय। हा दिवटा त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतोय। मग मला त्याला सांगायचं आहे, त्या मार्कडवाडीचं बी आणि त्या जतचं बी एकदा बॅलेटवर घेऊया का नाही? घेतलं पाहिजे का नाही? महाराष्ट्राचं मी घेणार आहे, पण आता तात्पुरतं हे जत आणि मार्कडवाडी दोन्ही तर घेऊया। सरपंच त्यांच्या बाजूला आहे ना, एका रात्रीत मुख्यमंत्री फोडते ती ना, सरपंच फोडायला का अवघड आहे का नाही? म्हणून ही जी बदमाशांची जी टोळी आहे, अरे सरकार म्हणून तुम्ही चांगलं काम करा, लोकांच्या सामोरं जावा। 11 वर्ष केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, 7.5 वर्ष, आणि ही 10 महिने म्हणजे 8.5 वर्ष राज्यामध्ये सरकार आहे। तुम्ही किती धरणं बांधली ती सांगा, किती समाजाला न्याय दिला ते सांगा, का मराठा समाजाचा आक्रोश आहे, का मुंबईला वेढा घातला? हे काय मित्रांनो आरक्षणाचे भांडण नाही, ही धग आहे, ही आग आहे। कोणाला आरक्षण देणार आहे ते? जे आदिवासीला ते धनगरांना। अखेरचा लढा आठवतोय का? 8 वर्ष झाली, 22 योजना, 22 रुपये सुद्धा नाहीत। फक्त त्या काळामध्ये व्हीपी सिंग आणि आदरणीय पवार साहेबांनी ते मंडळ लागू केलं। तुम्ही कोणतंही आरक्षण दिलेलं आहे? इशी बिशी फसवा फसवी एवढंच ना, ते टिकणार आहे ना पुढे ते शाबूत राहणार आहे। आणि मला बघायचं आहे त्या गॅजेटचं सुद्धा, त्या गॅजेटनं किती लोकांना या सांगली जिल्ह्यामध्ये सर्टिफिकेट मिळणार आहे? जरा हात वर करता का? आणि सगळ्या राज्यामध्ये विमानतळावर देवा भाऊ फुलं। तर मित्रांनो,
तुम्हाला माहितीसाठी सांगतो की यांचा अतिरेक चालू आहे. 237 आमदाराचं पाठबळ आहे आणि तरी सुद्धा 237 आमदार उत्तमराव जानकर एवढे भरत नाहीत. त्यांचं तागडं वरच आहे. उत्तमराव जानकरची आमदारकी रद्द केल्याशिवाय हे सरकार चालणारच नाही. हे बंद पडणार आहे. आणि म्हणून दिल्लीपासून मुंबईपर्यंत एक स्पेशल न्यायमूर्तीची नियुक्ती केली आणि सुट्टीच्या दिवशी केस चालवा. ह्याची आमदारकी जर रद्द नाही झाली तर हा महाराष्ट्राला घातक मनुष्य आहे. हा 1-2 महिन्यामध्ये पोटनिवडणूक लागेल या राज्याची. ह्या राज्यामध्ये अघटित घडणार आहे. अरे जे दिलेलं आहे ते व्यवस्थितपणानं चालवा. हा महाराष्ट्र आहे. याचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही. याचं भान या राज्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे. तुम्ही राज्याच्या हितासाठी काम करा आणि असले वाचाळवीर आहेत. तुम्ही गृहमंत्री आहे. ज्याही शब्दामध्ये तुम्ही त्याचं समर्थन केलेलं आहे अख्ख्या महाराष्ट्राच्या मनामनामध्ये ही आग आहे. त्याला दारामध्ये सुद्धा कधी उभं करायला ना पाहिजे होतं. असली नालायक संस्कृती भाजपमध्ये खपवून घेणार नाही हे शब्द या महाराष्ट्राला ऐकायचे होते. तो फार उंचीचा नेता होणार आहे आणि शब्द जपून वापरला पाहिजे. त्याला ह्या बादरानंही त्यांच्या बाबतीमध्ये म्हणायला पाहिजे होते का नव्हतं. पण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. म्हणून हा भडकलेला ज्वालामुखी हा थांबणारा नाही. यानं वेग पकडलेला, यानं सुरुवात केलेली आहे. या ठिकाणाहून त्याची सुरुवात झालेली आहे आणि हा उभा महाराष्ट्र पेटल्याशिवाय आणि ह्या प्रवृत्ती ठेचल्याशिवाय थांबणार नाही. एवढाच या प्रसंगाने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.